विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हे कोणत्या प्रकारचं कंपॅरिझन आहे? दोन सब्जेक्ट वेगळे आहेत. मग मी यांना कंपेअर का करतोय? अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आहे. आवडल्यावर लाईक करायला पण विसरायचं नाही. मी तुम्हाला जे एक्सप्लेन करतोय अगदी मन लावून समजून घ्यायचंय. 2013 पासून आत्ताचे आपले पेपर होतात ना, अगदी तसा पेपर पॅटर्न इंट्रोड्यूस करण्यात आला. 2013 पासून बरं का, लक्षात घ्या. आणि 2013 पासून पहिला पेपर जो पेपर असतो बोर्ड एक्झामचा तो असतो इंग्लिशचा. तर इंग्लिशचा पहिला पेपर झाला. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हिंदी असतो. त्याच्यानंतर ते मराठी, संस्कृत, जर्मन हे जवळ-जवळ 5 दिवस वेगवेगळ्या ह्याची एक्झाम चालते. मध्ये एखादा जर संडे आला ती सुट्टी इन्क्लूड होते आणि ते झाल्यानंतर फिजिक्सचा पेपर असतो. म्हणजे जर तुमची लँग्वेज नसेल, मराठी, हिंदी, संस्कृत असे विषय नसतील, तर तुम्हाला 5 दिवसाचा मोठा ब्रेक असतो, मोठा फिजिक्समध्ये. आणि त्याच्यानंतर 1 दिवसाचा ब्रेक आणि केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर 1 किंवा 2 दिवसाचा ब्रेक आणि मॅथ्स. मग आता काय होतं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फिजिक्सचा अभ्यास करताना 16 टॉपिक आहेत. बरं हे सगळं पॅटर्न तुमच्या लक्षात आला? ओके. हा काहीही बदल झालेला नाहीये आणि चेंज होऊ शकतच नाही. मला असं वाटेल चला 5 दिवस फिजिक्सला सुट्टी आहे. कदाचित कमी होईल सुट्टी वगैरे. बोर्डचा पॅटर्न ठरलेला आहे. पहिला लँग्वेजचे पेपर ते घेतायत त्यामुळे आपल्याला सुट्टी मिळणार आहे. बरं आता फिजिक्समध्ये आपल्याला 16 टॉपिक आहेत. ओके. वर्षभर अभ्यास आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा करतोच. पण आपल्याला फिजिक्ससाठी 5 दिवस मिळतायत. ओके. मग या 5 दिवसापैकी डेली 4 जर टॉपिक केले, मी बघितलं. बरेचसे स्ट्रॅटेजी सांगणारे शिक्षक आहेत, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांचे व्हिडिओ मी YouTubeवर बघितलेत. ते म्हणतात डेली डेली 4 टॉपिक करा. 4 दिवसात संपवा. शेवटच्या दिवशी रिव्हिजन करा. ओके. पण होतं काय बघा, लक्षात घ्या. बघा बरेच जण याला ॲग्री करणार आहेत. होतं काय, की पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा फिजिक्सचा पेपर आहे. पहिले 3 दिवस तुम्ही असता रिलॅक्स मोडमध्ये. आहे की वेळ, आज आरामात करूया. ओके. इथं आल्यावर टेन्शन बिल्डअप व्हायला सुरुवात होते. आणि इथं आल्यावर तर असलं टेन्शन बिल्डअप होतं, की विचारूच नका. सर मला आता काय आठवत नाही, माझं काय झालं नाही, मला काय जमत नाही, मला काय येतच नाही. तुम्ही पेपरच्या दिवशीचे व्हिडिओच्या खालचे कमेंट बघितले ना, अगदी सकाळचा आता फिजिक्सला जायचंय आज पेपरला. मुलांचं मी सर सगळं विसरलोय. आता अवघड आहे, मला काही येत नाही. इतकं निगेटिव्ह गोष्टी होतात. सुट्टी असून का रिलॅक्स मोड किंवा काही जण रिलॅक्स नसतात, यावेळेस केमिस्ट्री करत बसतात का? पुढे 1 दिवस सुट्टी आहे म्हणून, एकच दिवस सुट्टी आहे म्हणून. बरं, आता होतं काय बघा, की याच्यापासून वाचण्यासाठी काय उपाय आहे? तर या 5 दिवसातल्या पहिले 3 दिवसातच रिलॅक्स मोड नाही आहे, तर इथंच तू संपवून फिजिक्स रिव्हिजन केली पाहिजे. बरं ठीक आहे, आता फिजिक्सचा पेपर संपलाय. आता केमिस्ट्री. आता आता खरी गंमत आहे, लक्षात घ्या. आता खरी गंमत आहे, कारण केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे आणि आजच्या व्हिडिओचं मेन टार्गेट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री इन 1 डे. हाऊ टू फिनिश केमिस्ट्री इन 1 डे. हाऊ टू फिनिश केमिस्ट्री इन 1 डे अतिशय इम्पोर्टंट आहे. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की प्लॅन बघा. फिजिक्सचा पेपर देऊन जेव्हा तुम्ही घरी याल, निदान 3:30 वाजता तरी अभ्यासाला बसलंच पाहिजे. ओके, बसलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत निदान म्हणतोय ॲट लीस्ट 8 वाजेपर्यंत तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचे पहिले सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स हे टॉपिक फिनिश करायचे. हो, 8 वाजेपर्यंत. बरोबर आहे? आता हे करत असताना मी तुम्हाला काय सांगतोय नीट लक्ष द्या. बघा प्रॉपर सांगतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा बरं का, लक्षात घ्या बाळांनो. मला फिजिकल केमिस्ट्रीच घ्यायचंय. हो, तेच घ्यायचंय. पण कसं घ्यायचंय मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की तुम्ही सुरुवात करायची आहे लॉज पासून. तुम्ही सुरुवात करायची लॉज पासून. ओके. जेव्हा तुम्ही लॉज कराल, मग पहिला कुठला आहे? सॉलिड स्टेटमध्ये कोणताही लॉ नाहीये. फिजिक्समध्ये आता इथं कंपॅरिझन आहे. फिजिक्समध्ये 25-30 लॉज आहेत. केमिस्ट्रीत तसं नाहीये. पहिला हेनरीज लॉ, राउल्ट्स लॉ, ओके, व्होलटाइल, नॉन व्होलटाइल. संपलं, संपलं. त्याच्यानंतर आयोनिकमध्ये ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ, बरोबर आहे? हे करायचंय आपल्याला. त्याच्यानंतर थर्मोमध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, हेस लॉ. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कोहलार्स लॉ, एकच लॉ आहे, एकच. आणि केमिकल कायनेटिक्समध्ये रेट लॉ. फिनिश. इंटिग्रेटेड रेट लॉ, फिनिश. संपतंय. मग सुरुवात कुठून करणार आपण? लॉ. पण आपण टॉपिक वाईज करत नाहीये सगळ्याचे लॉ. टॉपिक वाईज करायचं नाही केमिस्ट्रीला, लक्षात घ्या. टॉपिक वाईज करायचं नाही ॲट एनी कॉस्ट.
ठीक आहे. ऍट एनी कॉस्ट टॉपिक वाईज करायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. लॉस झालं. तर लॉस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन्स करायचे आहेत. आता या डेफिनेशन्स करत असताना तुम्हाला सॉलिड स्टेट पासून सुरुवात करायचं आहे. आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, प्युअर कंडक्टर, सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. हो, हे फिजिक्स मधलं सॉलिड स्टेट मध्ये आहे. 1 मार्काला व्हीएस येत येणार हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ओके, बर. इथपर्यंत झालं. डेफिनेशन्स करायचे आपल्याला सगळ्या. हे डेफिनेशन्स करत असताना मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतोय, एन्थाल्पीच्या करा परफेक्ट. वेळ लागतो. किचकट वाटतात त्या सगळ्या. मग अगोदर परफेक्ट करायच्या डेफिनेशन्स एन्थाल्पीच्या. अगदी ऑर्डर ऑफ रिएक्शन, मॉलिक्युलरिटी, सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स आणि पहिल्यामध्ये आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम. ओके, विथ एक्झाम्पल करा जिथं असतील तिथं. लॉ झाले. लॉ सांगतो, एखाद दुसरा प्रश्न येईल किंवा नाही येणार आहे. पण डेफिनेशन पुन्हा तेच 10 to 15 मार्क्स. बरं, याच टॉपिकमध्ये नाही हां, अख्ख्या पुस्तकातल्या डेफिनेशन्स आहेत. पण पार्ट कव्हर होईल ना. मग लॉ झालं, डेफिनेशन झालं, की लगेच डेरिव्हेशनचं पार्ट करायचंय तुम्हाला. हो य आपल्या ऍप वरती व्हिडिओ फ्री आहे. सगळे डेरिव्हेशन्स 49 मिनिटचा व्हिडिओ आहे. विथ झिरो टाइम पास. मी तुम्हाला सांगतो, हेच डेरिव्हेशन्स घ्यायला काही जण 4 तास लाईव्ह घेतील. बच्चो आओ, जुड़ जाओ, माँ बाप के लिए लाईक करो, रेड हार्ट दो, ये दो, ते दो करत करत 4 तास घालवतील. तुम्हाला घालवायचे नाहीयेत. तो 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याला 4 तास लागणार आहेत तुम्हाला, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला लिहायचंय 2-2 वेळा, ते लक्षात घ्या. नुसतं बघून होत नाहीये. बरं, 10 ते 15 डेरिव्हेशन्स पण 10 ते 15च आहेत, लक्षात घ्या. एवढं झाल्यानंतर तुम्हाला डायग्राम करायचे आहेत. ओके, फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या 4 डायग्राम करायचे आहेत. आता फिजिक्स नाहीये. फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री 4 डायग्राम आणि सगळ्यात शेवटी न्यूमेरिकलचा सेक्शन. ओके, ऐका ना माझं. डायग्राम पटकन होतील. डेरिव्हेशन 2 तास लागतील तुम्हाला. अगोदर केलं असेल तर परफेक्ट होणार आहे. डेफिनेशनला वेळ लागेल. लॉजला वेळ लागेल. पण 8 वाजेपर्यंत होईल की सांगा बघू? नक्की होणार आहे. पण ते जर तुम्ही एखादं कंटिन्युअसली लाईव्ह लेक्चर बघत बसला, की तिथं तुम्हाला शिक्षक स्लाईडवरती नुसतं वाचून दाखवतोय, "ये देखो, ये करो, ये करो, ये करो, ये करो." अरे, नाही होणार आहे. 5-5 तास टाईमपास नका करू. ओके, जे शेवटी तुमचं मत आहे. तर हे झालं आपलं 8 वाजेपर्यंतचं. 8 वाजेपर्यंत जर तुम्ही हे फिनिश करू शकला, बेस्ट आहे. थोडं पुढे जाऊ दे, पण हे फिनिश करायचंच आहे. कारण हे तुमच्या हक्काचे मार्क आहेत. इथे तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत. बरं, आता संध्याकाळी ठीक आहे, रात्री 9 आपण 8 नंतर काय करायचं आहे? मी तुम्हाला सांगतो. 8 नंतर क्लिअरली सांगतो. 8 नंतर तुम्हाला कुठला टॉपिक घ्यायचा सांगू का? कोऑर्डिनेशन कंपाउंड. पहिल्यांदा कोऑर्डिनेशन कंपाउंड. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन. अजून मला घ्यायचं आहे पॉलिमर. अजून मला घ्यायचं आहे ग्रीन केमिस्ट्री. कुठलं? ग्रीन केमिस्ट्री. अजून कुठलं राहिलं का रे? 16, 17, 18. 16, 17, 18. मग सगळ्याचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला. ओके. आणि हे लागू दे मग 11 वाजू दे, 12 वाजू दे, 1 वाजू दे. आज रात्री हे करावंच लागणार आहे. ओके. म्हणजे आज रात्री म्हणजे मला म्हणायचंय फिजिक्सच्या पेपर नंतर तुम्हाला ते करावंच लागेलच लक्षात घ्या. म्हणजे हे जवळ-जवळ 24-25 मार्काचे टॉपिक आहेत. हे जवळ-जवळ 24-25 एक मानसिक शांतता मिळेल, की झालंय आपलं. 1 नाही 2 वाजू दे. हो, लागू देत वेळ. करायचंच आहे लक्षात घ्या. जागायचंच आहे. बरं, हे झालं की नेक्स्ट डे एकच दिवस सुट्टी असते केमिस्ट्रीला. मग सकाळी उठल्या-उठल्या मी तुम्हाला डोस देणार आहे ऑर्गॅनिकचा. मी देतो की तुम्हाला सगळे आय-एम-पी क्वेशन्स. करून घेतो सकाळी तुमच्याकडून 11-12 वाजेपर्यंत. हो, 11-12 वाजेपर्यंत. त्याशिवाय जेवायचंच नाही आपल्याला. हो, जेवायचंच नाही म्हणतो मी. सकाळी कंप्लीट करायचे ऑर्गॅनिकचे 4च टॉपिक आहेत. 4च टॉपिक आहेत ऑर्गॅनिकचे. कळालं का? मी तुम्हाला सांगतो, मग एवढं जर कंप्लीट करू शकलो आपण, तर मग काय मज्जाच मज्जा आहे लक्षात घ्या. मज्जाच मज्जा आहे लक्षात घ्या. कारण दुपारनंतर मी तुम्हाला सांगतो 4 पीएमचा वेळ दिलाय बरं का भावांनो, लक्षात घ्या. म्हणजे बघा सकाळपासून ऑर्गॅनिकला एवढा वेळ नाही दिला मी तुम्हाला. कारण मला माहिती आहे इथं काहीतरी राहणार आहे थोडंफार. हो. कुठेतरी झोपावं लागेल ना? होय. आणि रात्री उशिरा झोपलं की सकाळी उशिरा उठणार आहे आपण लक्षात घ्या. पण तरी वेळ सकाळची शिल्लक आहे. माझी इच्छा आहे की पॉलिमर परफेक्ट व्हायला पाहिजे. कोऑर्डिनेशन कंपाउंड मला ट्रान्झिशन सगळेच आहेत. सगळेच टॉपिक ईझी आहेत लक्षात घ्या. मग आता दुपारी 4 नंतर मग रिव्हिजन. 4च्या ऐवजी 6 ला रिव्हिजन स्टार्ट झाली, पण काय बिघडतंय? पण होणार ना. आता बघा आला का कॉन्फिडन्स थोडा तरी? आला का कॉन्फिडन्स? म्हणजे मेन काय सांगतो लक्षात घ्या, की आपल्याला केमिस्ट्री हे असं 4 ला सुरुवात केली. ओके. 3:30-4 ला सुरुवात केली, की दुसऱ्या दिवशी 3:30-4 पर्यंतच टार्गेट आहे. 6च्या ऐवजी 7 होऊ देत, तरी चालेल मला. 8 होऊ देत तरी चालेल. झोपायच्या अगोदर एक रिव्हिजन करू शकतो की नाही आपण? आणि पहाटे उठून दुसरी रिव्हिजन. हे सगळ्यात बेस्ट आहे. हे सगळ्यात बेस्ट आहे.
ही दी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे केमिस्ट्रीला मी टॉपिक वाईज जाणार नाहीये. मी कुठल्याही टॉपिकचे सगळ्या 4-5 टॉपिकचे आय-एम-पी एकत्र ग्रुप करणार आहे. म्हणजे मला फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अप्लाइड हे सगळं असे ग्रुप वाईज करायचं आहे. पण फिजिकल नंतर मोठा ग्रुप वेगळा केला बरं का मी इकडे लक्षात घ्या. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. म्हणजे हे जास्त टॉपिक आहेत मला मान्य आहे. पण ते ईझी आहेत. त्याला वेळ लागणार आहे पण मला माहिती आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळचा वेळ वापरूया म्हणजे एक रिलीफ मिळाला मला, की होऊ शकतंय. मुलं काय करतात माहितीये का, की फिजिक्सच्या पेपरच्या अगोदर विनाकारण जागरण केलेलं असतं. विनाकारण जागरण. मग इथं झोपायचं 6 वाजेपर्यंत. 6 उठून सुरुवात करायची. काय करू? सॉलिड स्टेट घ्यायचा. 9 वाजले. जिथं आपलं 8-9 पर्यंत फिनिश होणार आहे, तिथं मुलांची सुरुवात नसते बाळांनो. मग टेन्शन, पॅनिक म्हणजे ते बिल्ट अप होतं सगळं डिप्रेशन. राहू दे, जमत नाही. ऑर्गॅनिकमध्ये केलंच नाही. कुठे होणार ऑर्गॅनिक? होणार आहे सगळं. मग चला, मला फॉलो करा व्यवस्थित. ऑल द बेस्ट.